हो चालू आहे ना आपला. हो चालू ही कधी निघाली जास्त चाललंय यावं. हां हां हे रात्रभर बंद आहे ना. काय काय पुढे जातं ना. हे बंद थांबा. हो आले का? पाऊस आहे बेकार पुढं, पण एक आशा आहे मनात की उघडेल, कारण की आत्ता 6 वाजतायत. 8पर्यंत आपल्याला चांगले व्ह्यूज भेटतील असं वाटतंय. आता निसर्गावर आहे शेवटी. पाऊस येतो, आपल्या हातात काहीच नाही आहे. आपल्या हातात एवढंच आहे की आपण निघणं घरातून त्या दिशेनं, त्या ओढीनं. ती ओढ असली पाहिजे, जिवंत ठेवली पाहिजे. निघालोय मी भर पावसात, पण बिन काय ना. आता निघालोय. प्लॅन असा आहे की आता चेंद्र्यापर्यंत जायचं. चेंद्र्यातून मला गाठायचं आहे मांडवे धरणापासून एक छोटासा घाट आहे, जो जातो वर भैरवगडाकडे. तिकडून पण वाट आहे नागठाणे, नुने वगैरे त्या बाजूनं. हां, तिकडून एक घाट आहे तारळीच्या बाजूनं. परंतु आपल्याला जायचं आहे इकडून, कारण की पुढचं प्लॅनिंग थोडासा वेगळा आहे. मॅप मला दाखवत होतो तो तारळी साईडून. आज उपवास एकादशी, पाऊस तर राड आहे आज. पहाटे उठलो तेव्हा बऱ्यापैकी पूर्वेस आभाळ मोकळं होतं. निर्णय घेतला की निघूया, जाऊया. मॅप दाखवत होता, रडार दाखवत होतं की पाऊस भरपूर आहे आज. परंतु पाऊस मोठी आपली बेकार पाऊस दिसतो इकडे, पर्याय नाही. उजव्या बाजूचे डोंगर काहीच दिसत नाही आहेत, एवढा पाऊस आहे. अंदाज बरोबर कधी येतात, कधी चुकतात, पण जे ठरवलं ते करायचं. आईच्या गावात नेबार पाऊस दिसतो इकडे, पर्याय नॉट. ट्रक पण असे उभे राहिलेत ना, आडवे तिडवे. शिस्तीत लावलं तर फाईन पडेल ना त्यांना. काय लोक असतात ती. पावसाची एक खोडे, हायवेच्या खाली नसतो पाऊस काहीच, आणि इकडं हायवेच्या वरती भरपूर पाऊस असतो, आणि इकडं मोकळं झालेलं दिसतं. त्या अंदाजावर माणूस निघत असतो, पण डोंगराला लागून असला पाऊस असतो. जायचं आपल्याला त्याच बाजूला, पाऊसच्याच बाजूला. चलो कोई बात नाही. पावसाळ्यात पाऊस पडणार नाही तर मग कधी पडणार पाऊस? धरणं भरली पाहिजे सगळी. ही सगळ्यांची चिंता आहे. धरणं भरली म्हणजे कसं निकाल, एकदा पडून धरणं भरली, मस्तपैकी पाऊस मग जायला मोकळा त्याच्या मार्गाने. आता मोठं संकट, पाऊस एका दिवसात बंद होईल. हो, पुढं काय पुढं काय, कुठून कसं जायचं तिच्या आईला विचारलं पाहिजे. तिथून आला तरी इथं 2 रस्ते नाहीत ना, नाही तर गडबड व्हायची. हां, इथे दिसतंय काहीतरी. बाबांनी नामला जायचंय, मांडवे तिकडंच ना. चालतं वळला का नाही कमांड हां ह्या गावची. हां, उद्याचं खायचं नदीने पास करायचं, आणि इकडे रस्त्याची याच्याच वळायचं, सर जायचं. चालतंय. तेवढं हां, कसं आहे, गुगल मॅप लावून जाता येईनच, पण इथल्या आपल्या स्थानिक लोकांशी कनेक्ट व्हायचं हे एक माध्यम आहे की विचारत जाणं एखाद्याला. आणि तेवढंच लोकांच्या ओळखी नाही, पण त्यांना पण बरं वाटतं, मलाही बरं वाटतं. थंडी वाजायला सुरुवात झाली आहे.
बघूया निसर्ग किती साथ देतोय मला. खूप द्विधा मनस्थितीत होतं मन सकाळी. जाए की न जाए, जाया जाए की न जाया जाए, तो ठान लिया चलेंगे तो चल दिया. ऐसा जोर वाढा आहे ना पावसाचा, समोरचं काय दिसत नाहीये. बहुतेक नदी नाल्यांना पूर आलेला असेल. आता झालंय असं, मी तर ठाणलंय की जायचं म्हणल्यावर त्यात विषयच नसतो, आपण जातो. आपले सरचे सांगतात इकडून का तिकडून जायला, ते विचारायला बी कोण नाही. आता शिव रोड माहितीतला आहे जरा मला, माहितीतला म्हणजे मांडव्याला म्हणलं की हा जाईल. मला काय वाटतंय विचारू पुढे भेटलं कोणतरी इतर येईल ना, असं कोण भेटणार आहे आता. बरोबर सांगितलेलं बाबांनी तिकडून जायला, पण गुरुमोडी नदी ही नाही एवढं पाणी तसं अजून ही नाही आहे. काय झाला म्हणतात धरण ओव्हरफ्लो नाही आहे उरमोडी, त्यामुळं फ्लो पण नाही आहे एवढा. तिथं विचारतो समोर, तिथं लोक आहेत. मांडवे तिकडं सरळ का? गावाच्या वरनं असं खाली आता परत पाडळी मार्ग जाईल, पाडळीच्या वरच मांडवी. बरं मग वर उजव्या हातानं जायचं ना, गावातनं सरळ डांबर असा गोल आलाय गावाच्या पड्यानं खाली. हां नाहीतर एक काम करा, डाव्या हातानं सरळ जावा, वरनं जाऊ नका, गावातनं घ्या सरळ डाव्या हातानं जावा. ठीक आहे. उजव्या हाताने जाऊ नका, डाव्या हाताने जावा, म्हणजे तोच होता. जायला आता त्या बाबांचं नीट ऐकलं असतं तर बरं झालं असतं. एवढी झिकझिक नसती झाली. मांडव्याला जायचंय. मी खाली जावा हां सरळ खाली. हां आंघोळ केली नाही म्हटलं आता भिजणं होईलच पावसात. फिरण्याबरोबर आंघोळीचं. कहाँ कहाँ से आ जाते हे लोग, कहाँ कहाँ से निकलता है ये रस्ता. आता हा रस्ता गेलाय कुठं बघ. आता परत एक ही आहे ट्विस्ट इथं, लेफ्ट राईट लेफ्ट. परत एकदा चुकायचं नाही तर मी. रस्ते आहेत बऱ्यापैकी इकडं. थोडंसं उघडल्यागत होतं या, पण उघडेल मला असं वाटतं 7-8पर्यंत आहे ना चांगले व्ह्यू येतात हा अनुभव आहे. परंतु आज तर सकाळी सकाळी त्याने जोरात सुरू केली आहे, बॅटिंग 6 4 चालू केली. घराच्या 4 भिंतीमध्ये कोंडून राहणं आपल्याला कधी जमलंय का? नाही जमलं कधीच. मग तो प्रवास एकट्याचा असला तरी काही हरकत नाही, कारण घराचा उंबरठा ओलांडून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा फक्त वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा त्या वेळेला स्वतःचा वेग देणं जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर वाट बघत बसण्यातच त्या वेळेची आणि आपल्या जगण्याची वाट लागून जाते. मांडवे धरण निनमावनं जायचं. निनमावनं हे पाळलं जातं खालचं रोड, वरचा रोड मांडव्याला गेलाय. उजव्या हाताला जायचं. असंच नागटांकडे वळायचं नाही परत. हायस्कूल शाळा गाठायची. तिकडून एक रोड होता ना वरती जायला तसंच मांडव्याला. भाटमळी मार्गे होता. भाटमळी मार्गे होता तिकडून. आता इथून उजव्या हाताला जाऊ. इथनं बरोबर पडेल तिकडून उलट पहिल्याच ना. म्हणायचं मी कॅन्डवर जायचं मांडवर नागटांकडे जायचं नाही. हो. गेल्या आठवड्यापासून एक गूढ साथ मला खुणावत होती. लोक याला वेडेपणा म्हणतील, पण मला खात्री आहे या मुक्तीच्या जागा आपल्याला स्वतःहून हाक मारतात. आणि हो, त्या बोलावतात हे मला मनापासून ठाऊक असतं. उगाचच का मी या मुसळधार पावसात या अज्ञाताच्या वाटेवर येण्याचं धाडस केलं असतं. मी मानवी मर्यादामध्ये बांधलेला असलो तरी कुठेतरी माझा श्वास या निसर्गाचाच एक भाग आहे. त्यामुळे कोण, कधी, कुठे आपल्याला साथ घालतोय
हे मनाचे कान तयार असतील तर सहज ऐकू येतात. रवगडला जायचं इथून सरळ जावं आणि गावातनं बी सरळ जायचे. ते रोड सोडला का हा गावातनं बी असंच जायचे. स्टेज पासून घाट आहे ना घाट आहे ना छोटा घाट आहे. चालेल. आणि पुढे गेल्यावर त्या खाली पूर्वेला जातो राईटला जायचं. कुठं जायचं? राईटला ठीक आहे. अगोदर इथून गावातून जावं. गाव लागेल आता हा गावातून ते स्टेज लागेल. स्टेज पासून लेफ्ट मारा. पुढे गेल्यावर एक खाली रस्ता जातो. हा रस्ता बंद आहे असं लिहिलंय. तिकडे जाऊ नका. लेफ्टला थोडा कच्चा आहे डांबर आहे. चालेल. त्या एकट्याच्या प्रवासात कधी अंगावर येणारा पाऊस असतो तर कधी चिखलातून वाट काढत जाणारे पाय, तर कधी थोडाफार मनस्तापही असतो. पण या वाटांवर चालताना माझ्या पाठीशी कसलीही अपेक्षा नसते. मला तिथं जाऊन काहीतरी मिळवायचं असतं असा कुठलाही स्वार्थ नसतो. रवगडला जायचं आहे का जागा? सातारा आहे ना जागा? हो हो. हे बॅग मुळे रवगडला वरती गडावर. हा तिथं पिरीवाडी आहे. हा वर गेला पहिली. हा तिथनं पश्चिमेला जायचं. हा आणि तो बघा तो वर हा वर चढ आहे. तिथं वर आहे बरोबर तो स्थान. हे गाव. हा ही पिरीवाडी. हा पिरीवाडी पासून पश्चिमेला यायचं. हा आणि बघा ही इमारत आहे राहायची. बर. हा तिथं भैरवगड. हा तिथं गाडी लावायची खाली हा आणि तिथनं पायी प्रवास वर जायचं. किती वेळ लागतो पायी जायला वर? किती एक 10 मिनिटं. होय. हो बर चालतंय ओके चालतंय. हो चला. ओके ओके. धन्यवाद. आता तिथं घराकडेच भेटला असतं चहा घेतला नाही, नको. असता. आता लवकर जायचंय परत. बर बर बर. मग ही पेरीवाडी आहे. पेरीवाडीपासून इकडं आणि सरळ डांबरीकरणच आहे. वर खाली भैरवगडात गाडी लावायची साईडला आणि वर जायची. बरं. इथपर्यंत पोचायला तर खूप मजा आली. आता बऱ्यापैकी टप्प्यात आले सगळी गोष्ट. अरे बापरे, ते होल पण दिसतंय ते दगडीमधलं, जे मी मॅपमध्ये फोटोमध्ये पाहिलं होतं. आता जास्त दूर नाही, हा घाट चढायचा आणि थोडीशी चढण आहे 10-15 मिनिटाची असं काका म्हणाले. पाऊस नाही तोपर्यंत उरागतो रान. Oh yeah, 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 oh yeah. रस्त्यातली ही नागमोडी वळणं मला खूप काही शिकवून जातात. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're कधी गाडीचा वेग कमी करायचा आणि कधी सुसाट सुटायचं. shout for the gifted, one more for us. There you go. हेही वळणच ठरवतात. आयुष्याचंही असंच असतं ना. We go fast, yeah, we can't get enough. We stay. एक एक क्षण आपल्याला मागे सोडून कायमचं पुढे निघून जातो, परत कधी न भेटण्यासाठी. The time of your life. अशा वेळी मागच्या वळणावर किंवा जुन्या आठवणीच्या धुमीत अडकून राहण्यात काहीच अर्थ नाही. Of your life. उलट आयुष्याच्या वेगळ्या कोणातून वेगळ्या अँगलने पाहता आलं पाहिजे. आपण माणसं नेहमी अट्टास धरतो की सगळं काही अगदी नीटनेटकं ठरवल्यासारखं जिथल्या तिथं असावं, पण निसर्गतेच्या या अस्ताव्यस्त अनाकलनीय असण्यातच आपलं खरं सौंदर्य लपून बसलेलं असतं. Don't look at the past, no, we're not going that way. Oh, now make it last, make it last to the break of day. रस्ते कधीच खराब किंवा वाईट किंवा चांगले नसतात. तो भोवतालचा निसर्ग त्यावेळेचं
आपलं मन आणि त्या क्षणी असलेला आपला मूड ठरवतो की तो रस्ता चांगला की वाईट. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice, the time of your life. आणि असाच विचार करत मी पोचलो भैरवगड पायथ्याशी. Remember, you don't get it twice, the time of your life. Remember, you don't get it twice, the time of your life. विचारलं काय पुढं कुणाला तरी पाऱ्या टॉपला आलो भैरवगडचं. मधूनच कुठून तरी वाट असणार आहे. बघू विचार पुढच्या वस्तीत. मावशी कुठून जायचं गडाला? कुठून? पायवाट कुठून आहे? हो की पायवाट. हा हा पायवाट चांगली आहे ना? चुकायसारखं नाही ना? चुकायसारखं नाही ना काय? नाही नाही चुकणार नाही ना? एकच वाट आहे ना? हा एकच वाट आहे. कुठून जायचं? हा वर जायचं तिथं घर लागते बघा त्या तिथं वर त्या पंचालच्या बसी घर लागते त्या घराला वर जायचं. तिथं इकडे जायचं नाही त्यावर रस्त्याने नीट वर जावा. चालेल. रस्ता चोरायचा नाही. हो हो पाऊल वाटत नाही. चालेल चालेल. इथून हा हा भेटली. वाटच आहे पाऊल वाट. काय दिसलं नाही पण हेल्मेट मुळे चेपल्यात त्याच. ऊन पडलंय मग त्याला तर तुम्ही कशाला नाही पुढे आणताय. पाऊस येतोय कधी भैरवाला ना. असंच एक दिवस मॅपवर सर्च करता करता मला हा भैरवगड दिसला आणि इथलंच आहे. आमचे कलिग आहेत शेजारच्या गावचे. त्यांना विचारलं की असं असं ठिकाण आहे का तुमच्या इकडे? ते म्हटलं हो आहे आणि आम्ही जातो तिथं. तर त्यांनी सांगितलं आणि मी ठरवलं मनाशी की आपल्याला जायचं इकडे एक दिवस आणि निघालो. आता तो दिवस आजचा. सकाळी एवढा पाऊस बघितला का वाटाने किती होता, पण आता इथं आल्यावर पाऊस थांबलाय. या टायमिंगला बऱ्यापैकी थांबलेला असतो पाऊस, जरा उघडलेला असतं. थोडासा अंदाज आहे पण थोडा वेळ देतो, अर्धा तास का होईना पाऊस वेळ देतो. महिला इकडे जळून आहेत ना, सगळा राडान रोड आहे. कोण जातं का नाही इकडं? सगळं जंगलचं पाहिजे राव. आता तुम्ही म्हणाल तू एकटा का फिरतोस? एकटा फिरायला काय नाही मला, पण तसा साथीदार कोण भेटत नाही. भेटलं तरी त्याच्या इतका मोकळा आपल्या इतका तो मोकळा असेल असं नाही. एकटी लोक कुठं कुठं असतात. एक तर पहिली गोष्ट जन्मताने एकटे असतात, म्हणजे एकटाच येतो.
सोबत कोण येत नाही. जुळं असेल ती गोष्ट वेगळी आणि स्मशानात त्याच्यासोबत कित्येक लोक जात असतील ती गोष्ट वेगळी, पण स्वतःला स्वतःच जगावं लागतं, स्वतःला स्वतःच मारावं लागतं. तिथं एकटा असतो, शिखरावर एकटा असतो. शिखरावर गर्दी कधीच नसते, कारण ते वर चढून जायचं असतं आणि ती जिद्द, ती हिंमत, ती ताकद प्रत्येक जणच ठेवतो असं नाही. म्हणून मी एकटा असतो. थोडी का होईना ती माझ्याकडे आहे असं मला वाटतं. मला थोडं ते दिसायला लागलं. गडाचा कंगोरा, गड नाही ॲक्च्युली, भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवगड म्हणून त्याला म्हणतात. देवस्थाने मधोमध गडाचे जे पठार आहे, वरती सडा आहे, त्या सड्याच्या मधोमध मंदिर आहे. मॅपवर दिसतं. चांगली पायवाट आहे, मळलेली आहे, पण इकडे एका बाजूला लँडस्लाईड झालंय. लाल लाल दिसतंय, हिरवळमधून एकदम लाल बाग. आज मुहूर्त पण काय मस्त गावलाय मला बघा. आज आहे आषाढी एकादशी. इकडे पंढरपूरला यात्रा चालू असेल आणि मी इकडं सातारचे डोंगर पालथे घालतोय. खरं तर मी आयुष्यामध्ये अजून एकदा पण पंढरपूरची यात्रा केली नाही. पंढरपूरला गेलोय, आय थिंक 2 वेळा गेलोय, 2 वेळा. पांडुरंगाने मला बोलवलं तेव्हा मी गेलो त्याची सेवा करायला, पेंटिंगच्या कामातून. त्याची मर्जी, जेव्हा द्यायचे दर्शन, जेव्हा बोलवायचं तो बोलवून घे. इतका सुंदर परिसर आहे आणि तो माझ्या साताऱ्यात आहे. माझा का म्हणतोय मी, कारण की माझा जिल्हा आहे, त्याचा अभिमान आहे की इतकी सगळी सुंदर आणि छान अशी ठिकाणं साताऱ्यात आहेत आणि ती माझ्यापासून अजून अनभिज्ञ आहेत. तुमच्यापासून सोडा, माहिती असतील कदाचित तुम्हाला, पण मी या जागांसाठी अनोळखी होतो. त्या जागा सगळ्या ओळखीच्या करून घ्यायच्या आणि त्यासाठीचा हा प्रवास. सूर्य बराच वरती आलाय, 7:15 होत आहेत तरी सुद्धा, पण टाइम दिलाय पावसाने. काय म्हटलं होतं मी, या टायमिंगला पाऊस वेळ देतो मला, तीच ही वेळ. मांडवे धरण दिसतं इथून छान, मांडवे धरण. त्याच्या पलीकडं आय थिंक कुसवडे, हां कुसवड्याला गेलो होतो मी डॅमला. माझा हा प्रवास म्हणजे फक्त कुठल्या जागेवर पोहोचणं नसतं, तर तो त्या जागेपर्यंत मी कसा पोहोचतोय, म्हणजे जागेपर्यंत पोहोचण्याचा तो प्रवास. यायला ती लँडस्लाईड नाही, तो रस्ता आहे तिकडं ते ह्याच्यापर्यंत गेलेला आणि मी त्याला लँडस्लाईड म्हणतोय. असं आहे बघा, म्हणजे खालून एक वेगळं दिसतं आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यावर वेगळं दिसतं. ही खासियत आहे आपल्या दृष्टिकोनाची. आपण लगेच मतं बनवून बसतो, तर प्रत्यक्षात जाऊन त्या जागेवर जाऊन शहानिशी करूनच अंदाज बांधले पाहिजेत. त्या जाग्यांना भेट दिल्या, त्या जाग्यात जगल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही. भैरवगडाच्या पायऱ्या, पायथ्यान आहे, पायऱ्या दिसू लागल्यात. या काय पाहिजे अजून आयुष्यात? हा बस झालं एवढं, खुश आहे मी एवढ्यात. मी इथं एकटा नाहीये, माझ्या सोबतीला आहे इथे एक खारुताई, लहानपणीची आपल्या. आता एक छोटीशी गुहावाचा जागा आहे तिथं. आय थिंक कोणीतरी जेवण बनवलेलं दिसतंय. असं हा पाईपलाईन वरती गेली म्हणजे पाणी पोचवलंय पिण्याचं वगैरे. अगला मी पाणीच आणलं नाही प्यायचं, त्या बारीने कसं काय विसरलो. पण अजून एवढी काय ताण लागली ना, सकाळीच जवळपास 1 लिटर पाणी पिलंय, म्हणजे अजून 1-2 तास निघू शकतात त्याच्यात. परंतु जास्त चढाई नाही त्यामुळे एक ठीक आहे. साधारण परिसर
छोटीशी पुष्करणी इथं. सातारा आणि पाटणच्या सीमेवर मांडवी धरणाच्या शेजारीच असलेला हा डोंगर. या गडावर मानवाने केलेली कोणतीही मोठी बांधकामाची तटबंदी नाही, पण निसर्गाने याला दिलेली ती अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदीचं वरदान. गडासारख्या भग्न अवस्थेतील वास्तू इथे नाही, पण इथला निसर्ग आणि एक वेगळीच ऊर्जा मनाला भारावून टाकते. तिथं उभं आहे एक छोटं टुमदार दगडी मंदिर. आणि त्या शांत वातावरणात अगदी मनापासून भरतो तो भैरवनाथ साहेबांचा दरबार. तिथल्या त्या निखळ हवेत श्वास घेताना जाणवलं, आपण शोधत असलेली शांतता दुसरी तिसरी कुठे नसून या अशाच पाषाणात आणि पावसात दडलेली असते. भैरवनाथाच्या नावानं चांगले. संपूर्ण परिसर धुक्याने व्यापलाय. इथं वाऱ्याचा आवाज आणि त्या माझ्या रेनकोटचा आवाज आणि माझा स्वतःचा आवाज आणि पावसाच्या पडणाऱ्या थेंबांचा आवाज आणि हा पत्रा डुकडुक करणारा आवाज, या आवाजांशिवाय इथं कोणीच नाही आहे. मी, भैरवनाथ आणि हे मंदिर बसून घेतलंय म्हणजे जरा सरळ करायला. अरे बापरे, काय आणणार इथं आपण दुसरं. एक गोष्ट लक्षात आली बरं का, आपण स्वतःसाठी जर स्टँड घेतलं नाही, स्टँड म्हणजे असलं 3 पायावालं किंवा ट्रायपॉडवालं स्टँड नाही, स्वतःसाठी जर उठलो नाही आपण लवकर आणि जिथं वाटतंय तिथं जाऊन नाही आलो, पहिली गोष्ट वाटलं पण पाहिजे. इथून सुरुवात असते आपली. ते आत असायला लागतं, त्यावेळेस आपण बाहेर पडतो. आता कोणाकोणाचे आनंदाच्या गोष्टी मागच्याही व्हिडिओत सांगितल्यात की मी कशात कशात असू शकतात, पण आपला आहे ह्याच्यात, मिळतंय फिरायला, सगळी त्याची कृपा. काय चुकलं वाटलं तर समजून घे रे महाराजा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. मी आत्ता आहे जवळपास इकडं सातारची सीमा, आपलं इकडं सातारा भाग आणि इकडं पाटण, तारळे वगैरे. तर समोर दिसतोय आपल्या तारळेचा परिसर, तो डोंगर. उई, कसला परिसर आहे. हे असं भैरवगडचं पठार. इथं फक्त एक भैरवनाथाचं मंदिर आहे, असं शेड आहे. एका दिवसासाठी खूप छान असा ट्रेक आपला होऊ शकतो, सातारा भागातून येणार असेल तर. आणि आणखी सुद्धा याच्यासोबत खूप काही बघण्यासारखं आहे, ते आपण पुढं बघणार आहे आता. पण इथून दिसणारा 360 व्ह्यू खूप जबरदस्त आहे. मला खूप आवडतं असं उंचावरून पाहायला. बहुतेक पेरण्या झालेल्या आहेत, शेतं सगळ्यांची वजवलेले दिसत आहेत. झालेले आहेत की नाहीत वाटते झाल्यासारखे. आता मध्यंतरी पाऊस उघडला त्यावेळेस झाले बहुतेक. हा तारळी बाजूने येणारा घाट. काय करून कसं करून किती उड्या मारू असं झालंय. मोकळं सगळं रान आहे ना. काय यार, निसर्गानं आपल्याला इतक्या सुंदर जागा दिल्यात पण आपण त्या पाहू शकत नाही. मी बघतो बाबा, मी मोकळाच आहे.
म्हणत असाल तुम्ही हा मोकळाच आहे. हो आहे मोकळा. तुम्हाला कोणी बांधून ठेवलंय? कोणी सांगितलंय बांधायला? हो काय सुंदर परिसर आहे. काय हवंय अजून आयुष्यामध्ये? हा प्रवास म्हणजे बाह्य जगाची भटकंती नसून या शांत जागांच्या साक्षीने माझ्याच आत कुठेतरी हरवलेल्या मला पुन्हा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असतो.